पंढरपूर येथील विठुरायाच्या चरणावर आषाढी यात्रा काळात अनेक भाविकांनी लाखो रुपयांचे दान अर्पण केले आहे। यामध्ये अहिल्यानगर येथील 2 भाविकांनी तब्बल 1,10,00,000 रुपये किमतीचा 87 किलो वजनाचा चांदीने मढवलेला दरवाजा देवाला अर्पण केला आहे। गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हे दान देवाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे। चांदीने मढवलेल्या दरवाजामुळे मंदिराची शोभा वाढली आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दररोज हजारो भाविक पंढरीत येतात। येथे आलेले भाविक श्रद्धेपोटी देवाला दान देतात। अहिल्यानगर येथील अतुल अशोक पारख आणि गणेश आव्हाड या दोघा भाविकांनी 87 किलो चांदीपासून तयार केलेला चांदीचा दरवाजा भेट दिला आहे। चौखांबी येथे हा दरवाजा बसवण्यात आला आहे। राजस्थानातील उदयपूर येथील कारागिराकडून हा सुंदर कलाकुसर केलेला दरवाजा तयार करण्यात आला आहे। दरवाजा तयार करण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागला आहे। अशोक पारख व्यापारी आहे तर गणेश आव्हाड हे उद्योजक आहेत। देवाच्या भक्तीपोटी आणि आमचे गुरुवर्य आदिनाथ महाराज यांच्या प्रेमापोटी हे दान देवाला दिल्याचे त्यांनी सांगितले। गुरुची इच्छा केली पूर्ण। आदिनाथ महाराज यांचा तारकेश्वर येथे मठ आहे। अतुल पारख आणि गणेश आव्हाड हे आदिनाथ महाराज यांचे शिष्य आहेत। आदिनाथ महाराज यांना ते गुरु म्हणतात। आदिनाथ महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत। आदिनाथ महाराज यांच्यामुळे पारख आणि आव्हाड यांना परमार्थाचा छंद धरला। गेल्या अनेक वर्षापासून ते दोघे मिळून पंढरीची वारी करतात। अलीकडेच आदिनाथ महाराज यांनी आपल्या शिष्यांकडे विठुरायाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा भेट द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यानंतर दोघांनी लागलीच होकार दिला। त्यानुसार गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुदक्षिणा म्हणून आज पारख आणि आव्हाड या शिष्यांनी देवाच्या मंदिराला चांदीचा दरवाजा अर्पण केला।